हॅलो एव्हरीवन. तर आम्ही गावाला गेलो होतो, आमच्या पप्पांचा बड्डे होता त्यासाठी. आणि मुलं बघा किती एन्जॉय करत होते. त्यांना गावाला गेले म्हणजे फ्रीज होऊन जातात, खूप छान एन्जॉय करतात. आणि वेळ होता तर मग बुलेश्वरला जायचं ठरलं आमचं अचानकच. आणि खरंच ह्या मंदिरात आलं ना, एक वेगळीच प्रसन्नता मिळते. आणि इतकं थंड वातावरण आहे तिथे आतमध्ये मंदिरात. आणि थोडं वाईट पण वाटतं त्या मूर्त्यांकडे बघून. जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये त्या मूर्त्यांचं नुकसान झालं, ते बघून जरा वाईट वाटतं. आणि इथला नंदी बघा किती छान आहे. वीरला तर खूप आवडला. आणि इथे गेल्यावर मला एक दंतकथा आहे ती कळाली, की देवी पार्वतींनी शंकरासाठी इथे नृत्य केलं होतं. आणि ते नृत्य बघून भगवान शंकर हे भुलले होते. त्याच्यामुळे या मंदिराचं नाव भुलेश्वर असं पडलं. हे कुणाला माहिती होतं का, मला नक्की सांगा. आणि ते आम्ही खूप सारे फोटो काढले. यांचे तर सगळे फोटो खूप छान आलेत. फोटो काढून आम्ही वर आलो. आईन ते इथे बसलेले होते आणि खरंच खूप प्रसन्न, खूप छान वाटलं या मंदिरात येऊन. आणि नंतर घरी आल्यावर मग पप्पांचं बड्डे सेलिब्रेशन केलं. आणि वीरनी इथे ना मोठा केकचा तुकडा घेतला होता बाबांना खाऊ घालण्यासाठी. तर पप्पा म्हणत होते की नको, छोटा दे छोटा दे, म्हणून आम्ही हसत होतो. आणि नंतर मग छान छान फोटो काढले. ह्या दोघांनी मस्त सेल्फी काढून घेतला. आईंनी मी पण मग चान्स मारला, सेल्फी काढून घेतला. जेवायला बसलो. मग पार्सल आणलं होतं पनीर वगैरे. वीरला पनीर खूप आवडतं, मी आधी पण सांगितलेलं व्हिडिओमध्ये. आणि मी त्यासाठीच त्याचा व्हिडिओ काढत होते. त्याला कळलं, ते बघा कसा बघतोय माझ्याकडे. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 6:30 वाजताच निघालो, कारण की मला ऑफिस होतं. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.